Hello students, now we are going to take FASTech revision. Here are list of all formulas. If you have any doubt, you can refer link of videos given in description box. In polynomial topic, okay, so we have learned the standard form of polynomial, that is ax square plus bx plus c is equal to 0. Okay, so a, b, c are the values of coefficients. Okay, so mainly in polynomial we use the quadratic equation. Okay, now sum of zeros, that is alpha plus beta, and the product of zeros, that is alpha into beta. So what are the alpha and beta? Alpha and beta are the roots of the quadratic equation or the zeros of the quadratic equation. Okay, so हे alpha and beta and the coefficients of equation ह्याच्यामध्ये काही रिलेशन आहे. Okay, there is a relation between coefficients and the zeros of polynomial. Okay, so what is that relation? Alpha plus beta is equal to minus b upon a. Okay, and alpha into beta is equal to c upon a. Okay, the sum of zeros and the product of zeros we can directly find out using quadratic equation. Okay, sum of zeros and the product of zeros relevant काही questions विचारले जातात. Okay, so for that some formulas we have to know. काही formulas आपल्याला माहित असले पाहिजेत. Okay, alpha square plus beta square directly we cannot find. Okay, पण त्यासाठी काही फॉर्म्युला आहे. So alpha plus beta bracket square minus 2 alpha into beta. Okay, now here alpha plus beta, that is sum of zeros, आपण डिरेक्टली फाइंड आउट करू शकतो, आणि अल्फा इंटू बीटा, दॅट इज प्रोडक्ट ऑफ झिरोज, दॅट इज ऑल्सो वी डिरेक्टली कॅन फाइंड आउट. ओके, ह्याच्या व्हॅल्यूज पुट करून हा फॉर्म्युला यूज करून आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. ओके, बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ सम ऑफ झिरोज अँड प्रोडक्ट ऑफ झिरोज यू कॅन सॉल्व अँड यू विल गेट द आन्सर ऑफ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, मॉडरेट लेवल और डिफिकल्ट लेवल क्वेश्चन्समध्ये काही असे क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, सो फॉर दिस you can learn these formulas, and if you practice you can solve easily such a type of questions. Okay, we are going to learn the topic probability. Okay, so this is the most easy topic from the 10th standard. So what is probability? Okay, so probability means possibility or getting something. Okay, so समजा एखादा कॉइन आपण टॉस केला. ओके, if we toss the coin टॉस केला, सो कॉइनमध्ये काही आउटकम्स असू शकतात. कॉइन जर मी टॉस केला तर काय मिळू शकतं मला? आयदर आय विल गेट द हेड और आयदर आय विल गेट द टेल. ओके, सो टोटल आउटकम्स आर 2. सो याच्यामध्ये टोटल आउटकम्स किती आहेत? 2 आहेत. ओके, सो हेड आणि टेल असे 2 आउटकम्स आहेत. ओके, सो गेटिंग, आता प्रत्येक वेळेला आपल्याला सेमच मिळेल का? नाही. काय मिळेल हे आपल्याला माहीत असतं का? नाही. सो प्रोबॅबिलिटी मीन्स पॉसिबिलिटी, गेटिंग समथिंग. सो शक्यता, काही मिळेल याचं आपण कन्फर्म नाही सांगू शकत. ओके, सो आयदर आय विल गेट हेड और आयदर आय विल गेट टेल. ओके, मला एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. ओके, जसं आपण म्हणतो छापा आणि काटा. ओके, जर मला एकतर मला छापा मिळेल किंवा काटा मिळेल. ओके, सो आयदर आय विल गेट हेड और आयदर आय विल गेट टेल. ओके, सो दोन्ही एकाच वेळेला मिळेल का? नाही. त्या दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला मिळू शकतं. ओके, आता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A is always in between 0 to 1. Okay, so P of A means probability of event A. So A हा काय आहे? इव्हेंट आहे. ओके, सो गेटिंग हेड हा माझा एक इव्हेंट आहे अँड गेटिंग टेल हा माझा अनदर इव्हेंट आहे. ओके, सो गेटिंग हेड जर मी हा A ॲज अ गेटिंग हेड हा जर माझा इव्हेंट असेल. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड, दॅट इज P ऑफ A, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A इज ऑलवेज इन बिटवीन 0 to 1. ओके, नाउ 0 मीन्स वॉट? इम्पॉसिबल इव्हेंट. सो जो इव्हेंट घडूच शकत नाही, की जो इव्हेंट होऊ शकत नाही, जी मिळण्याची शक्यताच नाही आहे, 100% जो इव्हेंट होऊ शकत नाही, दॅट इज इम्पॉसिबल इव्हेंट. सो त्याची नेहमी प्रोबॅबिलिटी ही 0 असते. ओके, अँड द सर्टन इव्हेंट म्हणजे इव्हेंट 100% होण्याची पॉसिबिलिटी आहे. सो एनी पर्टिक्युलर आउटकम 100% आय विल गेट, देन इट इज कॉल्ड सर्टन इव्हेंट. सो सर्टन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही नेहमी 1 असते. ओके, सो जो इव्हेंट कन्फर्मली होणार आहे, सो दॅट इज सर्टन इव्हेंट, अँड जो इव्हेंट 100 कधीच होऊ शकत नाही, सो दॅट इज इम्पॉसिबल इव्हेंट. ओके, अँड प्रोबॅबिलिटी ही नेहमी इन बिटवीन 0 to 1 असते. सो मोर दॅन 1 अँड लेस दॅन 0 किंवा मायनस, प्रोबॅबिलिटी ही नेहमी कधीच मायनसमध्ये नसते आणि प्रोबॅबिलिटी कधीही 1च्या वर नसते. सो ग्रेटर दॅन 1 डेफिनेटली आय विल नॉट गेट प्रोबॅबिलिटी, अँड लेस दॅन 0 दॅट इज निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी ही कधीच आपल्याला मिळत नाही. सो प्रोबॅबिलिटी इन बिटवीन ऑलवेज 0 to 1. ओके, नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर P ऑफ A? सो A हा माझा इव्हेंट आहे, त्याची मी प्रोबॅबिलिटी कशी काढू शकते? सो दिस इज फॉर्म्युला, नंबर ऑफ टाइम्स
इव्हेंट ए ऑकर्स. ओके, सो जो काय मी इव्हेंट करणार आहे तो इव्हेंट किती वेळा होऊ शकतो. ओके, सो दॅट इज नंबर ऑफ टाइम्स इव्हेंट ए ऑकर्स अपॉन टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. सो टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स किती आहेत, सो दॅट इज अपॉन. ओके, आपण हे एक्झाम्पल घेऊन बघूया. सो माझ्याकडे काही बॉल्स आहेत. सो रेड बॉल्स 3 आहेत. ओके, अँड ब्ल्यू बॉल्स 4 आहेत. ओके, नाव इन दिस मला कोणता इव्हेंट हवा आहे. सो इव्हेंट ए इज गेटिंग रेड बॉल. सो मला रेड बॉल, मला एखाद्या बॉक्समध्ये 3 रेड बॉल्स आहेत आणि 4 ब्ल्यू बॉल्स आहेत. ओके, सो टोटल नंबर ऑफ बॉल्स दॅट इज टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स किती असतील, 3 + 4 दॅट इज 7. ओके, सो टोटल बॉल्स एका बॉक्समध्ये टोटल किती बॉल्स आहेत, 3 रेड बॉल्स आणि 4 ब्ल्यू बॉल्स, असे टोटल 7 बॉल्स आहेत. ओके, सो दॅट इज टोटल नंबर ऑफ आउटकम्स दॅट इज 3 + 4 दॅट इज 7. ओके, आणि त्या बॉक्समधून मला रेड बॉल काढायचा आहे. सो गेटिंग रेड बॉल म्हणजे माझा इव्हेंट काय आहे, गेटिंग रेड बॉल, इट इज माय इव्हेंट. ओके, सो मला रेड बॉल हवा आहे. सो इव्हेंट ए इज गेटिंग रेड बॉल. सो रेड बॉल किती आहेत, 3 आहेत. सो 3 रेड बॉल्स असल्यामुळे सो नंबर ऑफ टाइम्स इव्हेंट ए ऑकर्स, इव्हेंट ए किती वेळा होऊ शकतो, 3 रेड बॉल्स आहेत, देअरफॉर 3 टाइम्स इट विल हॅपन. So total number of times event A occurs, that is 3. Okay, so therefore probability of getting red ball, that is P of A, is equal to 3/7. Okay, so probability of getting red ball is 3 and total outcomes are 7. So त्या दोघांचा रेशो जर घेतला तर 3/7. So obviously probability ही in terms of ratio ही नेहमी आपल्याला probability मिळते. Okay, now probability of getting blue ball. सो ब्ल्यू बॉल मिळण्याची किती वेळा शक्यता आहे, 4. सो 4 बॉल्स आहेत, देअरफॉर नंबर ऑफ टाइम्स इव्हेंट बी ऑकर्स दॅट इज 4. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी, सो गेटिंग ब्ल्यू बॉल बी, आता इव्हेंट हा दुसरा इव्हेंट आहे, देअरफॉर बी इव्हेंट इज गेटिंग ब्ल्यू बॉल, दॅट इज बी इव्हेंट इज इक्वल टू गेटिंग ब्ल्यू बॉल इज इक्वल टू 4 अँड टोटल नंबर ऑफ आउटकम्स हे नेहमी फिक्स असतात, दॅट इज 7. सो P of B is equal to 4/7. सो इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी काय असेल, 4/7. ओके, आता इथे जर मी म्हटलं गेटिंग एनी बॉल, ओके, कुठलाही बॉल मला मिळाला तर चालू शकेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एनी बॉल, सो एनी बॉल म्हणजे मला कुठलाही बॉल चालेल, रेड बॉल पण चालेल आणि ब्ल्यू बॉल पण चालेल. सो असे किती नंबर ऑफ टाइम्स इव्हेंट सी ऑकर्स इज 7. So 7 and total number of outcomes 7. So 7/7 that is 1. So probability of getting any ball ची probability 1 आली. सो सर्टन इव्हेंट म्हणजे 100% मला कुठला ना कुठला तरी बॉल, मला कुठलाही बॉल मिळाला तर चालेल, एनी बॉल. तर तिथं स्पेसिफिक कलर आपण मेन्शन केला का नाही. सो एनी बॉल्स मीन्स कुठलाही बॉल मला कन्फर्म मला कुठला तरी एक बॉल मिळाला तरी चालेल, पण कन्फर्म मला एक बॉल मिळणार आहे. सो प्रोबॅबिलिटी माझी काय आली, सर्टन इव्हेंट दॅट इज 7/7 दॅट इज 1. ओके, आणि जर मी म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग येलो बॉल, बॉक्समध्ये जर येलो बॉल नसेलच तर मला येलो बॉल मिळेल का, नाही. सो देअरफॉर इट इज इम्पॉसिबल इव्हेंट, देअरफॉर त्याची प्रोबॅबिलिटी किती असेल, 0. सो येलो बॉल इथं नाही आहे. सो इव्हेंट डी दॅट इज गेटिंग येलो बॉल, सो येलो बॉल इथे अवेलेबलच नाही आहे. सो त्याचे नंबर ऑफ टाइम्स इव्हेंट डी ऑकर्स 0 अँड द टोटल नंबर ऑफ आउटकम्स 7. सो 0/7 दॅट इज 0. So therefore it is impossible event. The next formula of probability is P of A plus P of A complement is equal to 1. Okay, so P of A आणि P of A complement म्हणजे काय, जर मला if A is the event A, okay, आणि A dash or the A complement is complement of A. Okay, so A dash ला आपण काय म्हणतो, complement of A. Okay, so A हा एक इव्हेंट आहे आणि A dash it is the complement of event A. Okay, so complement means how we will learn this with the help of example. Okay, so numbers from 1 to 10, काही माझ्याकडे नंबर्स आहेत 1 to 10 नंबर्सची चीट आहे. ओके, नाव इव्हेंट ए काय आहे, गेटिंग इव्हन नंबर. ओके, सो जे काही 1 to 10 नंबर्स आहेत त्यापैकी मला कुठले नंबर्स हवे आहेत, गेटिंग इव्हन नंबर. नाव यू नो इव्हन नंबर्स म्हणजे काय. ओके, सो इव्हन नंबर्स सो कुठले कुठले असतील, 2, 4, 6, 8, 10. ओके, सो हे जे काही रेंज आहे या रेंजमधलेच आपल्याला इव्हन नंबर्स हवे. सो हे 5 इव्हन नंबर्स आपल्याला मिळतील. ओके, नाव व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, P of A इज इक्वल टू
सो इव्हेंट ए ची total number of times event A occurs, that is 5 times, and the total number of outcomes are 1 to 10 म्हणजे total number of outcomes are 10. So 5 upon 10, that is 1 upon 2. Okay, so probability A is equal to 1 upon 2. So what is event A dash or the complement of A? Means not getting even number. So event A काय आहे? getting even number. So complement of A म्हणजे ते मला नको आहे, ते सोडून जे काय असेल that is complement of A. So not getting even number. So not getting even numbers means राहिलेले number 1, 3, 5, 7, 9, that is odd numbers. Okay, so what is probability of A dash or the probability of A complement is equal to 5 upon 10, that is हे 5 numbers आहेत and total outcomes are 10. So 5 upon 10 is equal to 1 upon 2. Okay, now हे व्हॅल्यू जर आपण इथे पुट केले, सो प्रोबॅबिलिटी ए आपली काय आली 1 upon 2 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट काय आलं 1 upon 2. सो 1 upon 2 प्लस 1 upon 2 दॅट इज 1. ओके, सो हाफ प्लस हाफ दॅट इज 1. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला इथे ॲप्लिकेबल झाला. सो कुठलेही जे दोन अपोजिट इव्हेंट असतात ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असतात. ओके, कुठलेही दोन अपोजिट इव्हेंट्स हे मला हवं आहे ते सोडून जे काय असेल दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ इट. सो गेटिंग दिस अँड नॉट गेटिंग दिस हे दोन एकमेकांचे कॉम्प्लिमेंट इव्हेंट असतात किंवा अपोजिट इव्हेंट असतात. ओके, सो कुठलेही दोन अपोजिट इव्हेंट्सच्या प्रोबॅबिलिटी आपण हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकतो. जरी आपण एक इव्हेंट पी ऑफ ए जरी आपण फाइंड आउट केलं, सो पी ऑफ ए डॅश हा फॉर्म्युला यूज करून डिरेक्टली आपण फाइंड आउट करू शकतो, ते सॉल्व करायची गरज नाही. ओके, MCQमध्ये 1 marks और 2 mark क्वेश्चन्स असे डायरेक्ट काही येऊ शकतात. ओके, सो 1 coin toss, 2 coin tossed and the 3 coin tossed. Okay, so number of heads, that is total outcomes. So 1 coin toss, then total number of outcomes are 2, that is head or tail. If 2 coins are tossed, then total number of outcomes are 4, head head, tail tail, head tail or tail head. Okay, so हे easy आहे. Now if 3 coins are tossed, then the total number of outcomes are 8. आता हे तुम्ही कसे फाइंड आउट करणार? हे पहिल्यांदा इज इट डिफिकल्ट टू रिमेंबर करणं डिफिकल्ट आहे. तुम्ही कसे लिहू शकता? हे 4 तुम्हाला माहिती आहे, हे 4 तुम्ही लिहू शकता इझिली. ओके, एक हेड असतं, बोथ हेड बोथ टेल, 1 हेड 1 टेल अँड 1 टेल अँड 1 हेड. ओके, सो हे रिमेंबर करणं इझी आहे. सो हे आपण कसं लिहू शकतो किंवा कसं तुम्ही रिमेंबर करू शकता? फर्स्ट राईट डाऊन 4 times हेड अँड 4 times टेल. ओके, सो 4 times हेड फर्स्ट आणि 4 times टेल आपण लिहून घेतलं. ओके, अँड देन राईट डाऊन हेड हेड, हेड टेल, टेल हेड अँड टेल टेल, अँड अगेन 4 times हेड हेड, हेड टेल, टेल हेड अँड टेल टेल. ओके, इट इज डिफिकल्ट टू रिमेंबर आणि याच्यामध्ये मिस्टेक होऊ शकते, कन्फ्युजन होऊ शकतो. सो टू अवॉइड दिस मिस्टेक और कन्फ्युजन ही ट्रिक तुम्ही अप्लाय करू शकता. सो इफ 1 dice rolled, the total number of outcomes are 6. If 2 dice are rolled, then the total number of outcomes are 36. आता हे 6 आउटकम्स तुम्हाला माहिती आहे, 1, 2, 3, 4, 5 and 6. ओके, सो सिंगल डिजिट्स 1 to 6 number are the total number of outcomes, that is 6. Now 2 dice are rolled, then total number of outcomes are 36. आता हे तुम्ही कशी लिहू शकता? फर्स्ट राईट डाऊन 1 चे 6, 1 1 1 2 अप टू 1 6, 2 चे 6, 3 चे 6, 4 चे 6, 5 चे 6, 6 चे 6. ओके, सो असे 6 6 are 36 are the total number of outcomes of if 2 dice are rolled. ओके, सो हे केअरफुली नोट डाऊन अँड if you write down, if with the help of trick you can easily write down without any mistake. Okay, so 1 चे 6, 2 चे 6, 3 चे 6, 4 चे 6, 5 चे 6 आणि 6 चे 6 असे sequentially write down, then you will write down easily without missing any term. You can write down all. Okay, pack of cards 11 काही probabilityचे questions येतात. Okay, so this is details about pack of cards. So total outcomes, that is, or the total number of cards are the 52. Okay, so total cards are 52, त्यापैकी each having 13. so प्रत्येक 13 असतात. सो 13 स्पेडचे 13, सो स्पेड इट इज ब्लॅक, क्लबचे 13, that is club, it is black, heart 13, heart it is in red color, diamond 13, diamond is also in red color. So total black cards are 26, total red cards are 26. Okay, again प्रत्येक जे 13 कार्ड्स असतात त्या 13 कार्ड्समध्ये अगेन 1 to 10 आर द नंबर कार्ड्स अँड द
face cards are the 3 cards. Okay, so 1 to 10 are the number cards. Okay, त्यापैकी the ace card is called the 1 number card is called ace card. Okay, and the face cards are jack, queen and king are the face cards. Okay, total cards are 52. Out of it, total face cards are 12 and total number cards are 40. Okay, and again this 13 is again categorized as a 3 face cards and the 1 to 10 are the number cards. Okay, and the 1 number card is also called ace. Okay, so हे काही pack of cards ची काही information. So you can easily solve probability questions related to pack of cards or the playing cards. Okay, next topic, that is coordinate geometry. Okay, so coordinate geometry मध्ये this is first formula, distance formula. So distance formula is nothing but the, if this is segment is given, this is A point and this is B point, then how to find the distance between A and B. So AB, that is the distance of segment AB. हा कसा find out करायचा? So coordinates of A are given, that is x1 y1, coordinates of B given, that is x2 y2. Okay, so हा formula use करून तुम्ही distance between AB or the segment AB ची length तुम्ही find out करू शकता. Under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Okay, so हे coordinates A and B चे coordinates जर तुम्हाला माहित असतील, so you can easily find out the distance if two coordinates are given and if one of the coordinates is 0 0 or one of the point is 0 0, then directly you can use this formula. So distance between A and B or the length of AB is equal to under root x square plus y square. Okay, so directly तुम्ही हा formula use करून तुम्ही A and B चा length तुम्ही find out करू शकता. Okay, now these are the next formulas, section formula and the midpoint formula. Okay, so section formula, now this is the segment AB. So segment AB ला आपण section घेतला, that is the P is a section of AB. So P हा point length AB or the segment AB ला M as to N मध्ये divide करतो. So this is segment AB and the P point is in between segment AB. Okay, so P हा point segment AB ला M as to N मध्ये divide करतो. So M as to N is the ratio and this is the coordinates of A and coordinates of B. जर A and B चे coordinates माहित असतील and the ratio माहित असेल, तर P चे coordinates आपण find out करू शकतो using this formula. So XY are the coordinates of P, which is the point in between segment AB. Okay, so M cross लक्षात ठेवा, M ने या coordinates ना multiply करायचं, N ने या coordinates ला multiply करायचं. Okay, so M x2 plus N x1 upon M plus N and M y2 plus N y1 upon M plus N. Okay, so हा section formula use करून आपण P चे coordinates आपण find out करू शकतो. Midpoint means what? If P is the middle point or the exact midpoint of AB, then in that case the ratio is M as to N, that is 1 as to 1. So midpoint, जर तो point exact midpoint असेल, in that case M आणि N च्या values घ्यायची गरज नाही, directly you can write down x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. Okay, so if P is the midpoint of this AB, then in that case M as to N is 1 as to 1. So therefore we need not to take M and N ची value घ्यायची गरज नाही, directly you can use this formula. Okay, now if काही असे questions येतात की segment AB चे 3 sections घेतले. Okay, 3 equal sections मध्ये त्याला divide केलं. Okay, so 1 2 3 equal sections मध्ये divide. जेव्हा 3 sections असे word येतो, in that case the middle 2 points are there. So त्या केस मध्ये आपल्याला P and Q चे coordinates find out करायचे असतात. Okay, so P चा coordinate जर find out करायचा असेल, so in that case A आणि B चे coordinates आपल्याला माहित पाहिजेत आणि रेशो, इन दॅट केस P चा रेशो हा दिलेला नसतो. सो वी कॅन फाइंड आउट. सो P इथे 1 पार्ट आहे आणि इथे 2 पार्ट्स आहेत. सो रेशो विल बी 1 as to 2. सो हे तिन्ही इक्वल सेक्शन्स असल्यामुळे दिस इज 1 पार्ट, दॅट इज 1 आणि इथे 2 पार्ट्स आहेत, दॅरफॉर 1 as to 2. अँड क्यूचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करताना यू कॅन टेक रेशो 2 as to 1. इकडे 2 पार्ट्स आहेत, दॅरफॉर 2, इकडे रिमेनिंग 1 पार्ट, दॅरफॉर 1, 2 as to 1. आणि जर 4 इक्वल पार्ट्स आणि 4 सेक्शन्स घेतले असतील, सो 4 सेक्शन्स, देन वी आर टू फाइंड 3
कोऑर्डिनेट्स. सो पी क्यू आर. ओके, सो मिडल 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. सो पी क्यू आर, इन दॅट केस वी हॅव टू टेक रेशो. इथे 1 पार्ट आहे, देअरफॉर 1, रिमेनिंग 3 पार्ट्स, देअरफॉर 1:3. क्यू हा मिडल पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे. सो इन दॅट केस डिरेक्टली यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. अँड आरला आता आरचा, सो आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करताना वी हॅव टू टेक रेशो 3:1. दॅट इज इकडचे 3 पार्ट्स आहेत, देअरफॉर 3, रिमेनिंग 1 पार्ट, देअरफॉर 3:1 रेशो वी हॅव टू टेक. सो हे रेशोज जेव्हा 3 सेक्शन, 4 सेक्शन, 5 सेक्शन असे क्वेश्चन्स येतात, त्या केसमध्ये रेशोज दिलेले नसतात. यू कॅन फाइंड आउट रेशोज युजिंग दिस ट्रिक. ओके, अँड ए अँड बीचे कोऑर्डिनेट्स यूज करून डिरेक्टली आपल्याला जे मिडल पॉईंट्स असतात त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. ओके, सो मिडल पॉईंटचा कोऑर्डिनेट डिरेक्टली मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकता. अँड बाकीचे राहिलेले पॉईंटचे रेशोज यूज करून, सेक्शन फॉर्म्युला यूज करून तुम्ही पी आणि आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकता. ओके, इफ यू अप्लाय दिस ट्रिक अँड टिप, यू कॅन इझिली सॉल्व द क्वेश्चन्स फ्रॉम कोऑर्डिनेट जॉमेट्री.